मित्रांनो, पाटील मिसळ हाऊस यांची मिसळ आहे। इथे लिंबू आहे, इथे ताक आहे जे यांचं बेस्ट आहे, आणि इथे तिखट रस्सा आहे, इथे मटकीने भरलेला साधा रस्सा आहे, इथे कांदा आहे, इथे फरसा ताकावर आहे ना, अशी मलाई आहे, जबरदस्त मलाई आहे। सांगायचं झालं, मिसळ खाल्ली, ताक पिलं जबरदस्त, आणि यांचे नाचणीचे पापड पण फेमस आहे। मी औरंगाबादवरून आहे, संभाजीनगरवरून। मागील 7 वर्षापासून मी इथं मिसळ खायला येतो। आज सकाळी 7 वाजता जाणार होतो, पण पाटील साहेबांना फोन केल्यानंतर मिसळ खावी अशी इच्छा झाली, त्यामुळे इथे येऊन मिसळचा आस्वाद आणि ताक खाल्ल्याशिवाय जायचं नाही असं ठरवलं, आणि तो बेत पूर्ण केला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा चवीचा खेळ मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर माझं नाव आहे वसंत बरांगे। मित्रांनो, 2024ला मिसळ टेस्ट करून बाय बाय केलं। आता नवीन वर्षाची सुरुवात पण आपल्याला मिसळनेच करूया, आणि बरेच लोक आहे म्हणजे पुणेकर आहे तर मिसळसाठी गंभीर असतात, वेगवेगळ्या ठिकाणी ती जाऊन मिसळ टेस्ट करत असतात। तर असंच मी आता आलो आहे नवी सांगवीमध्ये, पाटील मिसळ हाऊस आहे जी जबरदस्त फेमस आहे त्यांच्या मिसळसाठी, आणि या मिसळची पण टेस्ट वेगळी आहे। प्रत्येक आउटलेटच्या मिसळची टेस्ट वेगवेगळी आहे, त्यांच्या पद्धतीने ते मिसळ बनवतात। तर मी म्हटलं आता नवीन वर्ष आहे तर चला तर याची सुरुवात पण आता मिसळनेच करूया। तर चला तर निघूया आता पाटील मिसळला एक्सप्लोअर करण्यासाठी, आणि इथला मिसळची टेस्ट पण वेगळी आहे आणि इथलं ताक पण जबरदस्त आहे। चला तर मग। मित्रांनो, आपण पोचलो आता पाटील मिसळ हाऊसच्या आउटलेटमध्ये, आणि सरप्राईज झालं मला, कारण का दरवर्षीप्रमाणे आपले गणपती उत्सव साजरा केला जातो, आणि जबरदस्त प्रकारे ढोल पथक असतात। त्यामध्ये एक व्यक्ती नेहमी असतो, तो म्हणजे शिवराज, आणि शिवराज जो आहे तो हनुमंत जे आउटलेटचे ओनर आहेत त्यांचा मुलगा आहे, आणि त्यांचे मी फोटो बघितले, यूट्यूबचं प्ले बटन बघितलं, आणि सरप्राईज झालं मला, भारी वाटलं। तसं जाऊन प्रत्यक्षात भेटता येत नाही त्याला। आणि अजून सांगायचं झालं, जबरदस्त इथं आतमध्ये महाराजांच्या प्रतिकृती लावलेल्या आहेत शिवाजी महाराजांचा, कारण का तेवढं वेगळं फील होतो फोटो वगैरे बघितल्यावर। तर चला तर आता आपण त्यांची मिसळ टेस्ट करूया, आणि त्या ताक पण टेस्ट करूया, कारण का ताकाबद्दल बरेच लोक म्हणतात ताक एकदम जबरदस्त आहे। तर चला तर मग।
मित्रांनो, पाटील मिसळ हाऊस यांची मिसळ आलेली आहे बघा. इथे लिंबू आहे, इथे ताक आहे जे यांचं बेस्ट आहे, आणि इथे तिखट रस्सा आहे, इथे मटकीने भरलेला साधा रस्सा आहे, इथे कांदा आहे, इथे फरसाण आहे, त्यामध्ये यांनी भरपूर असे फरसाण टाकलेलं आहे, यामध्ये शेव टाकलेली आहे. इथे पाव आहे, पाव पण तुम्ही बघितले असेल, फ्राईड केलेले आहे मस्तपैकी. आणि चला तर आता याचा आपण टेस्ट घेऊया आणि मिसळ कशी आहे ते बघूया. कारण की 2 रस्से आहे, तिखट आणि साधा रस्सा आहे, ताक आहे. तर चला तर आता बघूया याची टेस्ट आपल्याला कशी लागते. प्रत्येक मिसळचं आउटलेट आहे, त्यांची वेगवेगळी टेस्ट आहे. म्हणजे आपण असं गृहीत धरून चालत नाही की त्याची ते खराब आहे, हे खराब आहे. आणि प्रत्येक आउटलेट त्यांच्यानुसार मिसळ बनवतो. कोणी काळ्या मसाल्याची बनवते, कोणी तिखट एकदम झणझणीत बनवते, आणि प्रत्येकाची चव वेगळी असते आणि प्रत्येकाला वेगळी मिसळ आवडते. तर आता मी पाटील मिसळ हाऊसची मिसळ टेस्ट करतो. 2 रस्से, तर पहिला रस्सा टेस्ट करतो, बघूया. जास्त रस्सा घ्यायला गेला याच्यावरती, मटकी भरपूर टाकली त्यांनी. रस्सा टाकला, थोडंसं आता याच्यामध्ये कांदा टाकतोय आणि इथे लिंबू आहे. विशेषतः म्हणजे इथे पाव जे आहे ना, नुसतं फ्राय केलेले जातात, थोडंसं बटर टाकतात आणि बटरमध्ये फ्राय केले जातात आणि त्याची चव आणखी जबरदस्त आहे. एकदम असं मटकी टाकलेली आहे. आणि सांगायचं झालंच ना, हे जे ग्रेव्ही दिसते तुम्हाला, हा मसाला दिसतो याच्यामधला, तो स्वतः हे मालक बनवतात आणि त्यांची फॅक्टरी आहे, त्या कंपनीच आहे. तर बघूया आता, एक बाईट तर घेतली मी, कारण का मला तर हा तिखट झाला आहे. हा किती तिखट असेल मला माहीत नाही. विशेषतः मिसळमध्ये मटकीचा आहे ना खरा रोल असतो, त्यामुळे आणखी जबरदस्त. मसाले तर आहेच, पण मटकीमुळे आणखी मिसळ सुंदर आणि चविष्ट लागते. मिसळ सुंदर आहे, कारण का त्यांच्या मसाल्याची टेस्ट आहे ना अशी झणझणीत आहे, त्यामुळे भारी वाटते खायला. सुंदर आहे, टेस्ट चांगली आहे, कारण काळ्या मसाल्याची असल्यामुळे ना आणखी त्याची टेस्ट लागते. आता हा रस्सा घेऊन बघू. मला माहित नाही, मला हेच तिखट झाली होती. मला हा कसा असेल एका साईडला आहे. आता इथं ऑप्शन काय आहे, तुम्हाला झणझणीत खायची असली तर झणझणीत रस्सा आहे, आणि तुम्हाला साधा खायचा असला तर साधा पण रस्सा आहे. खूप तिखट आहे आणि आपल्याला झणझणी मला जाणवायला लागला.
आता मिसळ संपवली, आता यांचं ताक आहे. आता दोन मित्र पण इथे आले होते, ते म्हटलं यांचं ताक असं ताक कुठे भेटत नाही. आता ताकाची टेस्ट करतो मी, चव घेतो. ताकावर आहे ना अशी मलाई आहे, जबरदस्त मलाई आहे. ते मित्र म्हटले विशेष करून बरेच लोक ताकासाठी इथे येतात, असं ताक कुठेही भेटत नाही. आणि मी पण बरेच आउटलेटला गेलो, पण तिथे कुठेही असं ताक मिळत नाही. एवढं मलाईदार ताक कुठंच भेटत नाही. तर मी सांगेल की मिसळ खाताय पण ताक नक्की मागा आणि ताक टेस्ट करून बघा. हो क्या बात. मिसळ खाल्ली, ताक केलं जबरदस्त. आणि यांचे नाचणीचे पापड पण फेमस आहे. पण इथे अचानक नाचणीचे पापड मिळतात हे पहिल्यांदा माहीत झालं. तर नाचणीचे पापड भारी लागतात, मी नेहमी खातो. पण आता इथे आलो आणि मला माहीत नव्हतं नाचणीचे पापड इथे मिळतात, त्यामुळे मी म्हटलं चला नाचणीचे पापड पण टेस्ट करून बघा. मित्रांनो, आत्ता निघतच होतो तर मला दादा भेटला आहे आणि तो आहे औरंगाबादचा आणि त्याची अख्खी फॅमिली आहे. इथे रिलेटिव्ह असल्यामुळे तो त्यांच्याकडे आता हिवाळ्यामध्ये आला आहे फिरायला. तो म्हटलं आता आलोच आहे तर मिसळ खाऊन जाऊ, आणि तो आला आहे पाटील मिसळला. तर चला तर त्याला विचारूया औरंगाबादमध्ये मिसळ मिळते काय आणि या मिसळची चव काय होती ते विचारूया. मी औरंगाबादवरून आहे, संभाजीनगरवरून. मागील 7 वर्षापासून मी इथं मिसळ खायला येतो. आज सकाळी 7 वाजता जाणार होतो, पण पाटील साहेबांना फोन केल्यानंतर मिसळ खावी अशी इच्छा झाली. त्यामुळे इथे येऊन मिसळचा आस्वाद आणि ताक खाल्ल्याशिवाय जायचं नाही असं ठरवलं आणि तो बेत पूर्ण केला आज. आणि औरंगाबादमध्ये मिसळ आहे का? पण अशा नाहीत. अच्छा, अशा असतात तिथं का थांबलो असतो. अच्छा अच्छा. आणि अजून काय सांगू शकतो, कसा अनुभव? नाही, छान छान. यांच्या मसाल्यास त्रास होत नाही, काही नाही. मसाला पण घेऊन चालला? बिलकुल, मसाला घेऊन चाललो. कुठले मसाले घेतले? कोल्हापुरी मसाला. कोल्हापुरी मसाले भाजीत टाकायचा? बिलकुल. अच्छा अच्छा, थँक्यू थँक्यू काका. कुठला? हा काळा मसाला आहे. अच्छा अच्छा, हा काळा मसाला आहे. हां हां. दुसरा? हा कांदा लसूण मसाला आहे. कांदा लसूण मसाला. अच्छा हां हां. अच्छा. आणखी? हा मालवणी मसाला आहे माशांसाठी खास. अच्छा हां 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 बरं. हा मिरची पावडर आहे, तेजा नाव आहे. हो तेजा. हो हो. अच्छा अच्छा. आणखी? पावभाजी मसाला. हां? पावभाजी मसाला. पावभाजी मसाला. अच्छा, पावभाजी मसाला. हे तर झालं आपलं. हां, ही हळद आहे ना? प्रॉपर हळद आहे. अच्छा अच्छा, ओके. गावरान. हां हां हां. हॉटेलचे मिसळ हाऊसचे जे ओनर आहेत हनुमंत जाधव कोल्हापूरवाले, त्यांची आई हा मसाला तयार करते स्वतः आणि घरगुती मसाला वापरून ही मिसळ तयार केली जाते. उत्कृष्ट क्वालिटीची मिसळ आहे. ताक पण स्वतः तयार करतात. त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला आहे ताक आणि मिसळ. आपल्या सांगवी एरियामध्ये, सांगवी परिसरामध्ये एक नंबरची मिसळ म्हणून पाटील मिसळ फेमस आहे. अच्छा अच्छा. हां, उत्कृष्ट आणि चांगले आमचे मित्र आहेत. ही पाटील मिसळ अतिशय सुंदर आहे. सांगलीतलं एक चांगलं म्हणून हॉटेल आहे. तिथे मिसळ आणि ताक प्रतीचं मिळतं आणि आवर्जून आठवड्यातून एकदा तरी मिसळ आणि ताक प्यायला या हॉटेलला व्हिजिट देतो. बरोबरचे रहिवासी आहे. हां हां. आम्ही इथं 1 वर्ष आले मिसळ खायला येतोय. अप्रतिम काळ्या रस्त्यातली मिसळ आहे. आणि ताकाबद्दल काय? ताक तर इथं पिंपरी चिंचवडमध्ये कुठंच नाही ताक ह्यासारखं. एक वेगळी एक त्यांनी दिलेली क्वालिटी आहे ती, म्हणजे कुठंच नाही. आज आम्ही फार एवढं लांब इथे येतो म्हणजे खायला. अच्छा अच्छा, असं. बरोबर. मित्रांनो, मिसळ खाऊन झाली आणि जबरदस्त होती. काळा मसाल्यातली याची पण वेगळी होती आणि ताकाचं तर नादच नाही करायचा. असं ताक कुठं मिळत असेल असं मला वाटत नाही, कारण का जबरदस्त एकदम मलाई आहे ताकावरती. आणि बरेच लोक ताकासाठी पण पाटील मिसळ हाऊसला भेट देतात. काही लोक तर पिंपरीतून आलेले आहेत. पिंपरीतून बरेच आउटलेट आहे. पण हेच असतं, प्रत्येकाची चव वेगळी असते. प्रत्येकाला जिथं आवडलं इथं तो मिसळ आहे कुठले पदार्थ ट्राय करण्यासाठी जातो. तर तुम्ही नक्की एकदा
पाटील मिसळ हाऊसला भेट द्या आणि योगायोगाला नवीन वर्षाची सुरुवात पण मिसळणी झाली आणि एंड पण आपण मिसळणीच केला होता आणि ते पण सुरुवात पाटील मिसळ हाऊसनी झाली. आणि अजून एक सरप्राईज म्हणजे शिवराजचे फोटो आपल्याला बघायला मिळाले आणि ते प्ले बटन यूट्यूबचं प्ले बटन बघायला मिळालं आणि मजा आली. तर चला तर मग भेटूया नवीन अशा खादाड भतखंडीच्या फूड ब्लॉगमध्ये. तर खात राहा, हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा. चला तर बाय बाय.